हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. मित्रांनो, आज तुमचा इतिहासाचा म्हणजे हिस्ट्रीचा पेपर झालाय. त्या पेपरमध्ये तुम्ही आउट ऑफ मार्क घ्याल किंवा जास्तीत जास्त 35+ मार्क घ्याल अशी मी तुमच्याकडून होप करतो. आता जो आहे, आज आपण मराठी मीडियमचा भूगोल याच्यामधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही जर इंग्लिश मीडियमचे असाल तर इंग्लिश मीडियमचा व्हिडिओ सुद्धा याच्यानंतरच अवेलेबल झालेला आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता आपण पाहू मराठी मधला भूगोल. सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला या भूगोलचा जो आहे तो क्वेश्चन पेपर कसा येते आणि तुम्हाला कोणते पेपर सॉल्व्ह करायचे आहेत ते समजून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का हा जो तुमचा भूगोलचा पेपर राहते हा एकदम इझी पेपर राहते. 40 मार्कच्या पेपरमध्ये तुम्हाला 20 ते 22 मार्क घेणं एकदमच इझी राहील. कोणीच रोखू शकत नाही. जर तुम्ही थोडीशी स्टडी केली तर 20 ते 22 मार्क एकदम ऑब्जेक्टिव्ह राहते. सगळा काही नकाशाचा वाचन, नकाशा काढा किंवा नकाशा दिलाय त्याचे प्रश्नाची उत्तर लिहा, आलेख काढा. आलेख म्हणजे जो ते ग्राफ, आपली हिस्टोग्राम जो असते किंवा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन जे असते त्याच्यावर क्वेश्चन येते तुमचे, किंवा मग तुम्हाला ग्राफ देऊन राहील त्याच्यावरचे आन्सर द्यायला लागेल. एवढे इझी क्वेश्चन असते की तुम्ही आरामात ते सोडवू शकता. फक्त थोडीशी तुम्हाला प्रॉपर एका डायरेक्शननं स्टडी करायला लागेल. नकाशामधले जे जे इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगणार आहोत ते इम्पॉर्टंट तुम्हाला चांगल्या प्रकारे ते वाचून जायचे का हे तुम्हाला नकाशामध्ये भरायचं आहे, या जागेवर असे असे राहणार आहे म्हणून ते पाठ करायचे आहे. आता तुम्हाला जो करायचा आहे त्याच्यात मोठे प्रश्न जे राहते ते राहते तुमचा क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 5 आणि एक राहते क्वेश्चन नंबर 7. हे 3 प्रश्नासाठी तुम्हाला चांगली मेहनत करायला लागणार आहे आणि हे 3च जे प्रश्न आहे हे जवळजवळ तुमचे 18 मार्कचे राहणार आहे. आणि हे जे राहणार आहे हे मोठे प्रश्न, आणि या प्रश्नाचे तुम्हाला चांगला लर्नच करायचं आहे. तुम्हाला लर्न करूनच तुम्हाला आन्सर द्यावा लागेल. स्वतःच्या मतानं तुम्ही जास्त काही लिहू नाही शकत. याच्यात तुम्हाला 20 ते 22 मार्क मारणं एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला हे एवढ्यासाठी स्टडी करणी आहे. आता एवढ्यासाठी स्टडी करायसाठी तुम्हाला कोणते कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते मी आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा का जेवढे पण तुमच्या एक्सरसाइज मध्ये फिल इन द ब्लँक्स दिले आहे, जेवढे पण तुम्हाला जोड्या लावा दिल्या आहेत, चुकीची जोडी लावा दिली आहे, चुकी बरोबरवाले उत्तर दिले आहे, को रिलेशन सारखे जे प्रश्न दिले आहेत ते सगळेच्या सगळे तुम्हाला एक्सरसाइज मधले वाचायला लागेल. त्याच्याशिवाय तुमचं काम जमणार नाही. आता मी मोठ्या प्रश्नामध्ये किंवा त्यावाल्या बी प्रश्नामधले जे इम्पॉर्टंट आहे ते सांगून देतो. पहा मग आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवा आपला भूगोल इयत्ता 10वी हा 40 मार्कचा राहणार आहे आपला पेपर. आता मी सरळ याची पहिला धडा जो आहे आपला क्षेत्रभेट जो धडा आहे तो एकदमच सोपी धडा आहे. हा कोणता धडा आहे आपला? दुसरा वे का नाही, हाच पहिलाच आहे. ओके, एकदम सोपी धडा आहे. आणि याच्यावर तुम्हाला कोणते कोणते प्रश्न सगळं काही, हा जर चॅप्टर जो आहे हा जो एकदम जनरल टॉपिक राहणार आहे, एकदम जनरल तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. तुमच्या मतानं बी लिहू शकता. आता याच्यामधले जे आहे तुम्ही कोणते कोणते प्रश्नाचा तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. आता पहा, सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यातला प्रश्न आहे तो म्हणजे हा ई वाला. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? एखाद्या तुम्ही जागेवर भेट द्याल तर त्यामुळे कचऱ्याचे नियोजन कसे कराल? स्वतःचा कचरा स्वतःच्या बॅग मध्ये टाकाल, बॉटल जे आहे पाणी प्यायची वगैरे ते तुम्ही बरोबर आपल्या बॉटल बॅग मध्येच ठेवाल. एखादी पिशवी घ्याल, जो पण तुम्ही चॉकलेट काही बी खाता त्या पिशवीमध्येच टाकाल. कोठेही इतरत नाही टाकाल. डस्टबिन जर दिसेल तर त्या डस्टबिन मध्येच बरोबर कचरा टाकायचा. अशा प्रकारचं जनरल आन्सर तुम्हाला लिहायचं. तर हा जो प्रश्न आहे IMP क्वेश्चन आहे व्हेरी ओके. त्याच्यानंतर याच्यात कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. आता पहा, प्रश्नावली तयार करा याचा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला. आता नेहमी कारखान्यातच नाही, कोणत्या तरी वेगळ्या जागी क्षेत्रभेटीमध्ये तुम्ही समजा जाल, कोणत्या डॅम मध्ये जाल तर डॅमच्या इंजिनियरले कोणते प्रश्न विचाराल, अशा प्रकारची तुम्हाला प्रश्नावली. म्हणजे हा जो कारखाना हा कधी बनला, या कारखान्याचा मालक कोण आहे, हा कारखाना कशासाठी आहे, याचा फायदा काय होतो, अशा प्रकारे तुम्ही जनरल स्वतःच्या मनानं कोणते प्रश्न त्याला विचारू शकता. या कंपनीचा जो आहे तो वार्षिक उत्पन्न किती आहे, याच्यातून तुम्हाला किती फायदा होते, अशा प्रकारे तुम्ही उत्तर त्यांना प्रश्न विचारू शकता. त्यानंतर हा एक ई वाला क्वेश्चन आहे. क्षेत्रभेटीसाठी तुम्हाला कोणते साहित्य घ्याल? पाण्याची बॉटल, त्यानंतर बॅग, आपले शूज, कपडे, त्यानंतर सीझर, डब्बा असे वगैरे तुम्ही सांगून द्या. थोडेसे पैसे असं वगैरे सांगून द्या. क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. हा वाला सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते, आवश्यकता. तर हे जे आहे एकदम हातात तुम्ही कोणताच प्रश्न सोडवा नको. हा वाला बी थोडासा वाचून जायचा आहे. पण हे आ, ई आणि ई हे तर तुम्हाला एकदम चांगले करायचे. आवश्यकता काहून आवश्यकता आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जायचा आहे. तर पहिल्या धड्यातले हे जे कोणते 4च प्रश्न दिले आहे तुम्हाला, टोटल 5च, त्या 5 पैकी हे 4 तरी तुम्ही पहिले जे आहे हे पहिले 4 याच्यापैकी एक तरी IMP याच्यापैकी एक तरी येण्याचे तुमच्यासाठी बहुत जास्त चान्सेस आहे.
हा होता आपला पहिला धडा. त्याच्यानंतर आपला दुसरा धडा तो म्हणजे स्थान व विस्तार. ओके, हा आहे दुसरा, स्थान व विस्तार. तुमचा जो पूर्ण भूगोल आहे तो दोनच भागामध्ये डिवाइड झाला आहे. एक भाग म्हणजे आहे भारत आणि दुसरा भाग म्हणजे आहे ब्राझील. फक्त दोघांचा कंपॅरिझन तुम्हाला दिलाय, भारत आणि ब्राझीलचा. पहा मग आता याच्यातला जो आहे तुम्ही सगळ्यात पहिले इथं नकाशे दिले आहे तुम्हाला. हा नकाशा जो आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आहे. कोणते कुठं आहेत पहा. आता इकडे जो आहे लडाख आहे, जम्मू आणि काश्मीर आहे, हा हिमाचल प्रदेश, पंजाब. याच्यातले मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो का कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. पहिले तुम्ही हे बाकीचे प्रश्न घ्या. नकाशाचा जो आहे हा ब्राझीलचा नकाशा आहे. ब्राझीलमध्ये पहा हे कोठे कोठे कोणते आहे, पाराना, ब्राझिलिया, हे अशा प्रकारचे जे आहे अमेझॉन, हे सगळे काय तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पहा, इथं दोन प्रश्न तुम्हाला दिले आहे. हा वाला जो आहे पहा, भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी, व्हेरी IMP. भारताची जशी आहे तशीच आहे ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. हे दोन्ही व्हेरी IMP आहे. याच्यापैकी एक क्वेश्चन येण्याचे 100% चान्सेस आहे. त्याच्यामुळे हे दोनही जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे वाचून जायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सरळ सरळ आपण जाऊ याच्या स्वाध्यायाकडे, म्हणजेच प्रॅक्टिस सेटकडे. तोच एक्सरसाइज आपली. आता हा वाला योग्य की अयोग्य हा तर तुम्हाला पूर्णच वाचायचा आहे, काहीच दम नाही याच्यामध्ये. त्यानंतर हा वाला जो आहे हा वाला पण प्रश्न तुम्हाला पूर्णच वाचायचा आहे. एकदम सोपी सोपी प्रश्न आहे. अचूक पर्याय निवडून वाक्यात उत्तर हे लिहा. आता पहा इथं जो आहे पहिलाच प्रश्न चांगला लक्षात ठेवायचा, दोन प्रकारचे प्रश्न राहते. एक तर तुम्हाला फक्त इथं उत्तर लिहा लागते, किंवा मग अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. पुन्हाच्या पुन्हा पूर्ण वाक्य तुम्हाला लिहा लागते. म्हणजे हा तर तुम्ही शब्द लिहाल जो शब्द येईल तिथं, पण त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण वाक्य सुद्धा लिहा लागते. त्याच्यामुळे तो तुम्ही चांगला करायचा आहे. त्यानंतर आता इथला जो आहे थोडक्यात उत्तरे लिहा. थोडक्यात उत्तर लिहा मधला हा जो आहे व्हेरी IMP क्वेश्चन वाला, स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. व्हेरी व्हेरी IMP क्वेश्चन. त्याच्यानंतर भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत. तर हा वाला सुद्धा तुम्ही क्वेश्चन वाचू शकता, पण हा वाला व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा पण तुम्हाला चांगला वाचून जायचा आहे. ओके, एक मिनिट. त्यानंतर इथं नव्हे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला धडा आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. ओके, आता हा वाला क्वेश्चन पहा. नकाशा दिलाय तुम्हाला, कोणती नदी कुठून जाते हे तुम्हाला करायचे आहे. हे तर मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. प्रत्येक काय सगळेच्या सगळे तुम्ही करत बसाल तर तुम्हाला लक्षात येणार आहे. ब्राझीलचा बी तसाच नकाशा जो आहे ब्राझील आणि याचा येणारच आहे तुम्हाला. आता भौगोलिक स्पष्टीकरण. भौगोलिक स्पष्टीकरण मध्ये हिमालय जो आहे भौगोलिक स्पष्टीकरण मध्ये तुम्हाला चांगला वाचायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदान हा सुद्धा तुम्हाला वाचून जायचा आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर जर आपण पाहू सरळ सरळ याची पेज नंबर 21 वर एक व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न दिला आहे. कुठे 21 हा 17 18 19 20 21 आला का. 21 वर तुम्हाला इथे एक क्वेश्चन दिला इम्पॉर्टंट. हा हिमालयातील नद्या, व्हेरी इम्पॉर्टंट. हिमालयातील नद्या या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्याचं कारण काय. हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिम नद्यातून उगम पावतात. हिम नद्या म्हणजे बर्फातून उगम पावतात. आता बर्फ जो आहे तो हिवाळ्यामध्ये तर बर्फच राहील, उन्हाळ्यामध्ये काय होते आपल्याकडच्या नद्या पूर्णपणे सुकून जाते. पण तिथल्या नद्या त्या बर्फाचा का होईल, उन्हाळ्यामध्ये गरमी वाढेल तर पाणी होईल. त्याच्यामुळे हे जे आहे तिथं बी तेव्हा त्यांना पाणीच राहते. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो, पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. काहून आहेत तर ते हिम नद्या जी आहेत ते हिम नद्यातून उगम पावते म्हणून ते बारमाही आहे. त्याचा तुम्हाला उत्तर लिहिणं आहे आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हिमालयातील नद्या चांगला लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर सरळ सरळ आपल्याला पाहायचा याचा आता प्रॅक्टिस सेट म्हणजे तो आपला एक्सरसाइज स्वाध्याय. पेज नंबर आहे 23 वर. कुठे 23 हा 23 वर. ओके, आता अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा. अचूक पर्याय तर लिहायचा आहे, पण इथं मॅथ सारखा फक्त ऑप्शन नाही लिहायचा आहे. पूर्ण वाक्य तुम्हाला डबल लिहायचा आहे. लक्षात ठेवा, नाही तर मार्क कटते. हा वाक्य लिहून त्याचा जो उत्तर पर्याय बरोबर असेल तो पूर्ण लिहायचा आहे तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर हे तर तुम्हाला सगळेच करायचे आहे, याच्यात काही दम नाही. त्यानंतर खालील प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्न दुसरा मधला जो आहे हा वाला आ ई वाला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर हा वाला एक ई वाला
व्हेरी IMP क्वेश्चन आहे, व्हेरी IMP क्वेश्चन आहे, आणि हा सुद्धा तुम्हाला आवाला वाचून जायचा आहे. 3 प्रश्न चांगली इम्पॉर्टंट आहे. याच्यातले जो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अजस्त्र कडा, ठीक आहे, व्हेरी IMP. ओके, त्याच्यानंतर जर तुम्ही वाचू शकता तर हा एक आहे हिमालय, आणि दुसरा हिमालय तिकडे बी सांगितलं होतं, आणि हा ब्राझीलची किनारपट्टी, आणि ई वाला जो आहे तो ना. हे 3 जरी वाचल्या तरी तुमचा सफिशियंट आहे. अजस्त्र कडा व्हेरी इम्पॉर्टंट, हिमालय बी तुम्हाला वाचायचा आहे. त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहा, हा वाला जो प्रश्न आहे याच्यातला जो आहे हा ई वाला प्रश्न. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा तुम्हाला वाचायचा आहे. त्यानंतर हा वाला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन वाचायचा आहे. त्यानंतर बस हे 2 क्वेश्चन वाचायचे आहे. हा व्हेरी IMP म्हणू शकता आणि हा IMP म्हणू शकता. याला बी तुम्हाला चांगलं करायचं आहे. 2 प्रश्न तुम्हाला सांगितलो. अचूक गट ओळखा, हा तर तुम्हाला एक सिंपल वाला प्रश्न आहे, चांगल्या प्रकारे करायचा आहे तो. त्यानंतर नेक्स्ट 6वा प्रश्न इथं दिलाय पाय, कुठे गेला, इथं नाही वाटते 6वा, नाही का. हा, नेक्स्ट आपला धडा आहे हवामान. ओके, आता हवामान मधला जर पाहू आपण, 1 मिनिट, तर डायरेक्ट आपली आहे पेज नंबर 31 वर आहे आपला स्वाध्याय. कुठे आहे 31? हा, हे वाले असे वाले पहा, तुम्हाला चांगल्या प्रकारे हे वाचून जायचे आहे. हेच आपल्याला तुम्हाला पेपर मध्ये येऊ शकते. आकृत्या वाले कोणते, आकृत्या सोडा नको कोणते रे. हा वाला पहा, हा डब्बा चांगल्या प्रकारे करायचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट डब्बा आहे हा वाला, ठीक आहे ना. हा डब्बा येण्याचे चान्सेस आहे. ऋतू आहे उन्हाळा, हिवाळा, भारत ना ब्राझील, चांगल्या प्रकारे लिहायचे आहे. महिने वहीत लिहा, महिने कोणते कोणते आहे लिहून टाकायचे, कोणत्या कोणत्या महिन्यात हिवाळा उन्हाळा राहते तर. त्यानंतर हा आपला हा प्रश्न आहे, हा वाला जो प्रश्न आहे छोटासा प्रश्न आहे, चांगल्या प्रकारे लिहायचा आहे. चूक की बरोबर पूर्ण करायचं आहे. भौगोलिक कारणे लिहा याच्यातला. आता हा वाला पहा, एकदम इम्पॉर्टंट आहे. ब्राझील मधील नियमित हिमवर्षाव होत नाही, ब्राझील मध्ये नियमित हिमवर्षाव काऊन होत नाही त्याचा भौगोलिक कारण लिहायचा आहे. हा सुद्धा तुम्हाला थोडासा वाचायचा आहे, हा पण एकदम इम्पॉर्टंट आहे, हा पण तुम्हाला वाचून जायचा आहे. त्यानंतर पहिला, दुसरा, त्यानंतर तिसरा नाही चौथा, हा वाला ई वाला, हा क्वेश्चन, ब्राझील मध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात, हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला चांगला वाचून जायचा आहे. त्याच्यानंतर जर पाहू पण तर हा वाला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एवढे क्वेश्चन तुम्हाला चांगले वाचायचे. त्यानंतर प्रश्नांची उत्तरे द्या. याच्यामधला जो आहे आ वाला, भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा. भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा. चांगल्या प्रकारे हा तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर हा वाला, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक, हा सुद्धा चांगला करायचा आहे. आणि भारत आणि ब्राझील यामध्ये हवामानाची तुलना करा, फरक लिहा मध्ये, हा एक आहे ई वाला क्वेश्चन, व्हेरी IMP, ठीक आहे. भारत आणि ब्राझील यांच्या हवामानाची फरक, डिफरन्स बिटवीन, इकडं भारत लिहायचा, इकडं ब्राझील लिहायचा, ब्राझील ला 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 ला, इकडे काय करायचं, हवामान कोणते कोणते आहेत 2-4 पॉईंट लिहून टाकायचे, बस खतम करून टाकायचा विषय. त्यानंतर नेक्स्ट आपला आहे, हे तर सांगितलंस. पुढचा धडा आहे आपला नैसर्गिक वनस्पती व प्राणी, 5वा धडा आहे. पाहून घ्या आता याच्यामधले बी कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे. शेवटचा तुमचा 10वीचा आहे, त्याच्यामुळे चांगला अभ्यास तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आता पाहू याच्यातले, जर पाहू आपण पेज नंबर 33 एक व्हेरी इम्पॉर्टंट दिलाय, कुठं आहे तो, हा वाला पाहता, हा इथून हा एवढा क्वेश्चन पाहता, इथं जो आहे ब्राझीलच्या सदाहरित वनांना जगाची फुफ्फुसे असे संबोधतात, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी IMP, चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. ब्राझीलमध्ये सदाहरित वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन उपलब्ध राहते. तिथले सदाहरित वन आहे त्याच्यामुळे तिथं ऑक्सिजन जो एकदम जास्त राहते, कार्बन डायऑक्साईड त्याच्यामुळे कसा होते, कमी होते. त्याच्यामुळे यांना काय म्हणतो आपण, जगाची फुफ्फुसे असे संबोधतात. हा वाला जो आहे व्हेरी इम्पॉर्टंट आहे, चांगला तुम्हाला करून जायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू नेक्स्ट, याच्यात बाकी तेवढा काही नाही, सरळ सरळ आपली पेज नंबर 36 वर याची स्वाध्याय, 36 हा वाला.
हा पहिला प्रश्न तर तुम्हाला चांगलाच करायचा आहे, ठीक आहे, याला तर सोडायचंच नाही. दुसरा प्रश्न, छोटे छोटे प्रश्न एकदम चांगले करायचे, थोडक्यात उत्तरे द्या. आता हा थोडक्यात उत्तर द्या मधला पहिलाच, ब्राझील व भारतातील नैसर्गिक वन प्रकारातील फरक सांगा. फरक सांगा, डिफरन्स बिटवीन सारखा येऊ शकते. हा अ वाला प्रश्न पहा, चांगला लक्षात ठेवा. ब्राझील आणि भारत याच्यातील कोणता पहिला पाहिलो आपण, हवामान. दुसरा आहे वन प्रकार, हवामान किंवा वन प्रकारवर तुम्हाला प्रश्न येऊ शकते. त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जो याच्यातला ई वाला, ब्राझील व भारतामधील होण्याच्या रासची कारणे, कुठे गेला तो, हा ब्राझील व भारतामध्ये वनांचा रास होण्याची कारणे कोणती, हा वाला सुद्धा तुम्हाला प्रश्न चांगल्या प्रकारे करायचा आहे. त्याच्यानंतर भौगोलिक कारणे लिहामधला हाच वाला, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. चांगल्या प्रकारे हा वाला सुद्धा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर इथून जर पाहू आपण, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतीची संख्या विरळ आहे. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला चांगला वाचायचा आहे. त्यानंतर ई वाला क्वेश्चन आहे, भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. व्हेरी IMP क्वेश्चन. अशा टाईपचे क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. हा तुम्ही जनरल एकदम एन्व्हायरमेंट सारखा बी याचा उत्तर लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहू आपण, तर पुढचा धडा आहे आपला लोकसंख्या. लोकसंख्यामध्ये जर पाहू आपण, तर पेज नंबर 49 49 कुठे गेला, 49 हो का, 41 हा वाला क्वेश्चन पहा. हा जो क्वेश्चन आहे पहा, आता मोदक सारखा क्वेश्चन आहे हा, गणपती बाप्पावाला, ठीक आहे ना. तर हा वाला क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, दोनही, ठीक आहे ना. लोकसंख्येची टक्केवारी चांगल्या प्रकारे करायचा आहे. व्हेरी IMP क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. मी तर म्हणतो 100%च, ठीक आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे हा वाला सुद्धा. याच्यातले प्रश्नाची उत्तर वगैरे करायचे आहेत. त्यानंतर सरळ याची पाहू आपण, स्वाध्याय पेज नंबर आहे 45 42 44 45. याच्यामधला जो आहे तुमचा हा पहिला प्रश्न जो आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे. चुकीची विधाने दुरुस्त करा म्हणते, दुरुस्त करायचं आहे ना, पुन्हा पूर्ण विधान तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर दिलेल्या सूचनानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हाच दिलेली सूचना आहे, भारतातील खालील राज्यांची नावे लोकसंख्येच्या वितरणानुसार उतरत्या क्रमाने लिहा. हे चांगल्या प्रकारे करायचे आहे. कसा उतरता क्रम आहे, कसा, एकदम वन लाइनर क्वेश्चन आहे, एक लाईन मध्ये त्याचे उत्तर लिहायचे, हे पूर्णच करायचे. आता मोठे जे प्रश्न आहेत तिसऱ्या मधला, आता तिसऱ्या मधला हा जो पहिला प्रश्न आहे बहुत वेळा रिपीट झालाय, लोकसंख्या हे एक महत्वाचे संसाधन आहे. व्हेरी IMP क्वेश्चन चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर भौगोलिक कारणे लिहा मधला तो झाला एक. त्यानंतर याच्यातला जो आहे भारत व हा वाला, इथला जर पाहून तर हा वाला क्वेश्चन, भारत व ब्राझील या देशांचे लोकसंख्या वितरणातील साम्य व फरक पहा. लोकसंख्या वितरण फरक मध्ये कोणता कोणता येऊ शकते, भारत ब्राझील एक येईल, हवामान, ठीक आहे. दुसरा कोणता आहे, वन्यजीव किंवा वनवाला, ठीक आहे ना. तिसरा कोणता आहे आपला, लोकसंख्या वितरण, लोकसंख्या. 3 मधून एक येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. फरक मध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर जर आपण पाहू इथला हा वाला तर एकदम इम्पॉर्टंट आहे, हाही तुम्हाला करायचा होता. त्यानंतर जर पाहू आपण ई, भारताच्या लोकसंख्येतील सरासरी घनता जास्त आहे, हा तुम्हाला वाचून जायचा चांगल्या प्रकारे. त्यानंतर हा एक, अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येची वितरण विरळ आहे, हा सुद्धा. आता भारताच्या लोकसंख्येची घनता जास्त आहे आणि याची कमी काऊन आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर हे वाले लहान लहान बापूवाले प्रश्न, हे वाले, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट मानवी वस्ती. मानवी वस्ती मधला पेज नंबर 48 पहा, कुठे गेला, 48 48, हा वाला प्रश्न, हा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे, ठीक आहे. भारत नागरीकरण कल हा तुम्हाला सोडवण्याचा जो आहे पहा, हा वाला क्वेश्चन हा तुम्हाला सोडवासाठी येऊ शकते. व्हेरी IMP, ठीक आहे. तुम्हाला माहिती देऊन राहील ना अशा प्रकारचा हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन वे. या फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये असं आपल्याला इथं पहा, मॅथ मध्ये आपण यांना जोडत होतो, इथं तुम्हाला जोडायची काही गरज नाही, सरळ फक्त काढायचा आहे. जो मॅथ चांगला केला असेल त्यासाठी हा तर एकदम सोपी पेपर जाणार आहे. त्याच्यानंतर राहील याची सरळ आपली स्वाध्याय पेज नंबर 51. हा वाला तर पहिला प्रश्न तुम्हाला चांगला करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न भौगोलिक कारणे लिहा. दुसऱ्या मधला जो आहे
दुसऱ्या मधला 1 2 3 हा अ वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे, आ वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे, त्यानंतर ई वाला क्वेश्चन चांगला करायचा आहे. हे 3 क्वेश्चन तुम्हाला चांगले करायचे आहे. याच्यातला जो आहे थोडक्यात उत्तर लिहा. हा एक चांगला करायचा आहे, हा वाचून जायचा आहे ना हा तुम्हाला वाचून जायचा आहे. बस एवढे प्रश्न तुम्हाला करायचे आहे. त्यानंतर आपण पाहू नेक्स्ट चॅप्टर आपला. नेक्स्ट चॅप्टर आपला आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. शेवटचे चॅप्टर आले आता आपले. जास्त काही धडे आले नाही, जास्त टेन्शन घ्यायचं काही काम नाही. टेंशन लेने का नहीं, टेंशन दूसरे को देने का. पहा आता अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था मधला जो आहे हा वाला पहा, हे वाले व्हेरी आयएमपी. ठीक आहे, व्हेरी आयएमपी चांगल्या प्रकारे करायचं आहे. आपण याला इंग्लिश मध्ये मॅथच्या याच्यात पाय डायग्राम म्हणतो. पाय डायग्राम सारखे हे तुम्हाला काढायचे आहे, चांगल्या प्रकारे ठेवा किंवा पाय डायग्रामचे तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. त्याच्यानंतर खाणकाम वर तुम्हाला प्रश्न येऊ शकते. पेज नंबर 54 वर आहे पहा हा वाला खाणकाम. याच्यावर प्रश्न येण्याचे बहुत जास्त चान्स आहे. खाणकाम तुम्हाला चांगला करायचं आहे. त्यानंतर भारतातील शेती पहा आता. भारतातील शेती कुठे गेला रे? खाणकाम शेती. हा शेती तुम्हाला चांगला करायचा आहे. याच्यातला शेती आणि मासेमारी. कुठे गेला मासेमारी? हा सॉरी, तो शेती नाही, हा भारतातील शेती. भारतातील शेती तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं आहे. आणि त्यानंतर मासेमारी. शेती आणि मासेमारीवर तुम्हाला प्रश्न येण्याचे बहुत जास्त चान्स आहे. चांगल्या प्रकारे करायचं आहे. खाणकाम तर मी सांगितलं एकदम व्हेरी 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 आयएमपी. ठीक आहे, व्हेरी व्हेरी आयएमपी खाणकाम. त्यानंतर मासेमारी करायचं आहे आणि भारतातील शेती. भारतातील शेती हे 3 प्रश्न चांगले करायचे आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलो याची स्वाध्याय पेज नंबर आहे 60, 58 हे स्वयंपा 59 पण चालू होत आहे. गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा. हे तर तुम्हाला चांगलेच लिहायचे आणि योग्य शब्द भराचाच नाही, पूर्णच्या पूर्ण वाक्य डबल लिहायचं आहे. पहा 10 वेळा सांगत आहोत. हा वाला 4था प्रश्न व्हेरी 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 आयएमपी हा येण्याचे बहुत जास्त चान्स आहे. एक्सरसाइज मध्ये सुद्धा आहे तुमच्या स्वाध्यायामध्ये. आणि तुम्हाला हा आलेख वाला बी आहे. याचे प्रश्न जे आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचं आहे किंवा याचं विश्लेषण. त्यानंतर कारणे द्या मधला खाली प्रश्नाची उत्तरे द्या. याच्यातला हा जो आ वाला प्रश्न आहे मासेमारीवाला पहा. मासेमारीवाला तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचा आहे आणि हा तुम्हाला वाचून जायचा आहे. याच्यातला जो आहे हा आ वाला व्हेरी आयएमपी क्वेश्चन. मिश्र अर्थव्यवस्था आहे. मिश्र अर्थव्यवस्था का बरं आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. कारणे सांगा. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन येण्याचे बहुत जास्त चान्स आहे. 4था वाला तुम्ही सांगितलं तुम्हाला हा तर व्हेरी इम्पॉर्टंट आहेच. किती धडे आपले 9 आहेत ना. हा त्यानंतर आपला शेवटचा जो धडा राहिला आहे आपला याच्यातला जो आहे भारतातील संदेशवहन. पेज नंबर आहे आपली 66, 62 वरचा नाही, हवाला नाही. वाहतूक तुम्ही भारतातली वाहतूक चांगल्या प्रकारे वाचून जायचं. याच्यावर बी क्वेश्चन येऊ शकते. याच्यावर ग्राफ नकाशा जो आहे तो झाले येण्याचे बहुत जास्त चान्सेस आहे. त्यानंतर संदेशवहन वाला कुठे 66 वर दिसत आहे मला इथं. हा वाला पहा एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. संदेशवहन व्हेरी आयएमपी चांगल्या प्रकारे करायचं आहे. भारतातील संदेशवहन. त्याच्यानंतर नेक्स्ट वाला जो आहे सरळ सरळ याची पाहू आपण. स्वाध्याय चूक की बरोबर चांगल्या प्रकारे लिहायचं. थोडक्यात उत्तर लिहा मधला जो आहे इथं आता थोडक्यात उत्तर द्या मधला याच्यातला जो आहे अ वाला क्वेश्चन. ब्राझील मधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षक करतात? व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. चांगल्या प्रकारे याला करायचं आहे. का बरं लोकांना पर्यटकांना आकर्षित करतात? जगातल्या लोकांना ब्राझील का बरं आकर्षित करते? त्यानंतर कोणत्या साधनांमुळे संदेशवहन गतिमान? हा वाला एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा थोडासा तुम्हाला वाचून जायचा आहे. त्यानंतर इथला भौगोलिक कारणे लिहा जर म्हणलो आपण तर हा अ वाला पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे ब्राझीलमध्ये. तो एक प्रश्न. त्यानंतर ई वाला प्रश्न उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोह मार्गांचे जाळे विकसित झाले आहे. हा सुद्धा तुम्हाला चांगला वाचायचा आहे ना. उ वाला क्वेश्चन
आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते. व्हेरी IMP क्वेश्चन. फरक स्पष्ट करा. याच्यामधला जो आहे हा वाला एकदम व्हेरी IMP आहे, चांगल्या प्रकारे करायचा आणि हा वाला सुद्धा तुम्हाला करायचा आहे, दुसरा वाला. त्यानंतर टिपा लिहा मधला जर आपण पाहिलो, आधुनिक संदेशवहन, ठीक आहे, भारतातील हवाई वाहतूक आणि हा वाला सुद्धा तुम्हाला वाचून जायचा आहे चांगल्या प्रकारे. हा एकच काय सोडता, लास्ट वाला प्रश्न आहे, करून जायचा आहे. बस एवढा जो होता आपला, हा होता आपला भूगोल, संपला आपला भूगोल. हा होता आपला भूगोल. भूगोलाचा जो पेपर आहे शेवटचा पेपर राहणार आहे तुमचा, त्याच्यामुळे तुम्हाला याचा स्टडी जो आहे चांगल्या प्रकारे करायची आहे. कोणताच टॉपिक जो याच्यातला सोडा नको. ओके, चांगल्या प्रकारे स्टडी करा, चांगला पेपर सोडवा. जसा इतिहासाचा आउट ऑफ सोडवले किंवा 35+ सोडवले त्याच्यापेक्षा बी एकदम परफेक्ट सोडवा. 10 मिनिटं पहिलेच तुमचा पेपर झाला पाहिजे, कारण की नकाशा राहते, आलेख राहते, वाचन राहते, बहुत सोपी राहते. 20 मार्क तर तुम्ही असेच चिल्लर मध्ये घेऊ शकता थोडीशी स्टडीमुळे. आणि या एवढे जर प्रश्न कराल तर बाकीचे उरलेले 20 सुद्धा तुम्ही आरामात घेऊन टाकता. त्याच्यामुळे चांगली स्टडी करा, बिलकुल कोणताच प्रश्न सोडा नको, सगळेच्या सगळे सोडवा. आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, कमेंट करा तुम्हाला अजून काय काय पाहिजे. तोपर्यंत थँक्यू सो मच.